या वेळेत राखी बांधू नका, नाहीतर असं होईल. हे तुम्हाला उपाय करायला लागतील. असे गेले 8 दिवस तुम्ही व्हिडिओ बघत असाल, तर ते व्हिडिओ फक्त आपल्याला येडे बनवण्यासाठी केले जातात. त्याच्याकडे दुर्लक्ष करा. मंडळी नमस्कार. आज आवाज खराब आहे, पण अत्यंत घाईत हा व्हिडिओ बनवते कारण खूप ह्याच्यावर बोलण्याची गरज आहे असं मला वाटतं. एक विचार करा, बहीण-भावाच्या पवित्र नात्याचा हा सण आहे रक्षाबंधन. आपल्या मनात जी भावना असते, आपण जो आशीर्वाद आपल्या भावाला देतो मनापासून, तोच खरा सण आहे. त्यासाठी वेळ बघायची काय गरज आहे? पण लाईक, व्ह्यूज आणि फॉलोअर्स हे सगळं वाढवण्यासाठी, सबस्क्रायबर मिळवण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून हा घाट घातला जातोय. 4 वर्षांपासून. भद्रा काळ आलाय, ह्या काळात राखी बांधू नका, चंद्रग्रहण आले, तेच झालंय, अमावस्या आली, पौर्णिमा आली, असं झालं, तसं झालं. झालंय काय, की आत्ता आपण आपलं आयुष्य फार सोशल मीडियावरती डिपेंडंट ठेवल्यामुळे आपल्या डोक्यात सुद्धा अनेक नाना प्रकारच्या शंका येतात आणि त्या आपल्या सणांबद्दल येत आहेत. खरं तर पूर्वी आपण सण कसे साजरे करायचो आठवते का तुम्हाला? आई आपल्याला भल्या पहाटे उठवायची, आपण आवरायचो, अंघोळ करायचो, भावालाही अंघोळ घालायचो, देवाला नमस्कार करायचो आणि राखी बांधायचो. दॅट्स इट. हा अतिशय आनंदाचा क्षण असायचा आपला. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला भाऊ आपल्यावरती प्रेम करतो, आपण आपल्या भावावरती प्रेम करतो. आपल्या मनात त्याच्याप्रती त्याचं चांगलं व्हावं ही भावना आहे, त्यालाही आपली काळजी आहे. इथंच आपण नात्यात जिंकलो. त्यासाठी वेळ बघायची काहीही गरज नसते. पण गेल्या 8-10 दिवस मी सुद्धा बघते सगळे फीडमध्ये तेच रील. तुम्ही नाही बघितलं तरी तुम्हाला ते सजेस्ट होतील. आणि थंबनेल अशा प्रकारे बनवलेले असतात ना YouTubeला सुद्धा, की पूर्णपणे आपण वेड्यात निघतो. आणि बायकांच्यामध्ये तर हा इतका संभ्रम आहे, बापरे! मला एका गुरुजींनी सांगितलं, की ते 400+ कॉल त्यांना 2 दिवसात येऊन गेलेत, की काय करायचं? राखी बांधायची नाही का? असं कसं होईल? तुम्ही इतकं कसं विश्वास ठेवता या गोष्टींवरती? प्लीज यातून बाहेर या. आपल्याला आपले सण आपल्या मनाप्रमाणे, आपल्या आनंदानुसार साजरे करायचे आहेत आणि त्याचा आनंद द्विगुणित करायचा आहे. एकमेकांना तो द्यायचा आहे. सो प्लीज अवेअर ऑफ दिस, की आपण खूप पुढे आलेलो आहोत आणि या अशा गोष्टींवरती आपण विश्वास ठेवायला नको आहे. भद्राकाळ वगैरे ते आधीच्या काळात जेव्हा भाऊ लढाईला जायचे, त्यावेळी काहीतरी वेळ बघून पुरचुंडी किंवा राखी बांधली जायची. त्यासाठी वेळ कंपल्सरी होती. कारण त्याच्यावरती वैदिक किंवा शास्त्रोक्त संस्कार केले जायचे, अशी माझ्या ऐकण्या वाचण्यातली कथा आहे. दुसरी गोष्ट, गणपतीला सुद्धा असंच काहीतरी करतात. तो स्वतः विघ्नहर्ता आहे. त्याला काय तुम्ही वेळ बघता? माझ्या घरातले असं म्हणतात, की तो विघ्नहर्ता आहे आणि गणपती आणायला सुद्धा वेळ सांगतात लोकं. म्हणजे ह्याच्यावरूनच ओळखा, की आपल्याला हल्ली सोशल मीडियाचा वापर करून किती वेड्यात काढलं जाते. सो प्लीज बी अवेअर ऑफ दिस अँड हॅपी रक्षाबंधन.